9:30च्या बातम्यांनी गेली 10 वर्ष प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे 9:30च्या बातम्या पाहणं हा अनेकांच्या दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनला. ऑगस्ट 2000 9:30चं पहिलं बातमीपत्र या दिवशी सादर झालं आणि एका दमदार वाटचालीची सुरुवात झाली. 9:30च्या बातम्यांनी गेल्या 10 वर्षात समाजस्पंदनांचे सगळे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवले. बातमीचा अस्सलपणा टिकवून ठेवत वास्तवाशी इमान राखलं. अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली. जनमानस जागरूक ठेवत जागल्याचं काम केलं. स्पर्धा आहे, स्पर्धेत टिकावं लागणारच आहे, परंतु मला खात्री आहे की ज्या पद्धतीने दूरदर्शनचा पूर्ण वर्ग ह्याच्यामध्ये आज काम करत आहे, मेहनत घेत आहे, मला खात्री आहे की स्पर्धेमध्ये ते निश्चितच पुढे राहतील. कॉन्ट्रोवर्सीज निर्माण करणं आपण तो शब्द इंग्रजीमध्ये आपण वापरतो. अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत ह्या दूरदर्शनच्या बातम्यांच्या बाबतीमध्ये नसतात. जे झाले ते तुमच्या समोर सांगणं, हे असं झालेलं आहे. यावरून आता लोकांनी आपलं मत बनवायचं असेल तर मत बनवा, त्यांना ती माहिती पाहिजे असेल ती माहिती संग्रहित ठेवा, किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर टाकायची तर भर टाका. अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या सरळ स्वच्छ बातम्या, आणि म्हणूनच त्या बातम्यांवर लोकांचा फार मोठा विश्वास आहे. राज्याच्या एखाद्या विभागाच्या किंवा देशाच्या एखादा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल की ज्याच्या माध्यमातून सरकारचं अधिकृत काही मत हवं असेल किंवा त्या विषयातल्या विषय तज्ज्ञांचं मत हवं असेल तर ते सुद्धा नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वपूर्ण काम या 9:30च्या बातम्यांच्या मध्ये गेल्या काही वर्षापासून सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. एक आगळा वेगळा ठसा सह्याद्रीच्या या बातम्यांच्या द्वारे त्यांनी या बातमीपत्रामध्ये उमटवला आहे, कारण यामध्ये विविधता आहे. दूरदर्शनच्या 9:30च्या बातम्या म्हणजे सर्वसामान्य माणसांचं, दीनदुर्बल शोषित पीडित माणसांचं स्वतःचं व्यासपीठ आहे. आज जो बाबळीचा प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे, नांदेड जिल्ह्याच्या लाखो शेतकऱ्यांच्या विकासाचा वरदान ठरणारा हा प्रकल्प सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला मांडता आला. या बातम्यांमध्ये विषय असा उरत नाही की ज्याला स्पर्श केलेला नाहीये. माझा स्वतःचा अनुभव आहे की रघुनाथ कारवांसारखा एक माणूस ज्याने अतिशय मोलाचं काम स्त्रियांसाठी केलं पण ते उपेक्षित राहिले, ह्या व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी मला सह्याद्रीच्या दूरदर्शनच्या या 9:30च्या बातम्यांमध्ये आमंत्रित केलं होतं. माझा स्वतःचा हा अनुभव आहे की अतिशय खेड्यातल्या महिलांनी, पुरुषांनी मला फोन करून सांगितलं की बाई आम्ही तुम्हाला दूरदर्शनवर पाहिलं आणि आम्हाला ही माहिती मिळाली. हा अनुभव माझा मला हे सांगून गेला की ह्या बातम्या किती जनमानसाच्या मनामध्ये खोलवर रुजलेल्या आहेत. अनेक विषयांच्या बातम्या वस्तुस्थितीजनक नंतर पारदर्शकपणे, वेल बॅलन्स, संतुलितपणे सादर केल्या जातात, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या 9:30च्या बातम्यांचं एक वेगळं स्टेटस निर्माण केलेलं आहे. हे 9:30च्या बातम्यांचं विशेष आकर्षण. अनेक दिग्गजांनी या मुलाखतीसाठी हजर राहून महत्वाच्या घडामोडींचं मार्मिक विश्लेषण केलं. 9:30च्या बातम्यांमध्ये खूप महत्वाचे पाहुणे येतात. त्यांची मतं ऐकायला फार बरं वाटतं, कारण ते खूप टॉपिकल असतं. आत्ता ताज्या घटनांची असे पाहुणे येतात 9:30च्या बातम्यांमध्ये, आणि त्यामुळे निश्चितच माहिती जास्त मिळते आणि खूप जास्त कनेक्टेड वाटतं. डेफिनेटली गेस्ट खूपच चांगले येतात आणि वाचणारे सुद्धा, बातम्या वाचणारे सुद्धा अगदी त्यांच्यापासनं आम्ही पाहत आलेलो आहोत सह्याद्रीवर. मला वाटतं सगळेजण तेवढे इंग्लिशमध्ये कॉम्पिटंट म्हणतात तसे सगळेच जण मला वाटतात. या सचोटी आणि अस्सलपणामुळे 9:30च्या बातम्यांनी आपलं सत्व जपलं आणि प्रेक्षकांचा विश्वास संपादन केला. यामुळेच 9:30च्या बातम्या आजही प्रेक्षकांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहेत आणि पुढेही राहतील.